माझी सायलेंट वर ठेवतो. सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या सत्रामध्ये. खूप खूप स्वागत हृदयापासून. आत्मवंदन. आपण इथं जेव्हा आपल्या सत्रामध्ये जोडतो ना, ते एका आत्म्याला जोडलेलं आपलं असतं. मी नेहमी तुम्हाला सांगते, खरोखर आपल्याला जरी आत्ता ह्या गोष्टी जाणवत नसतील, आपण ह्या मनाने विचार करतो. हे जे मन आहे ना आपलं, आत्ता ज्याच्याने आपण ऐकतोय बघतोय, ह्या सगळ्या मनातून हे सगळे विचार येतात. पण त्याच्या आतमध्ये पण एक मन आहे, ज्याला आपण अवचेतन मन म्हणतो, सबकॉन्शियस माइंड. ते खूप जागृत असतं आणि ते अधीर झालेलं असतं जेव्हा आपण आपल्या ध्यानाच्या सत्रासाठी जोडणार असतो. म्हणजे म्हणतो ना, जसं आपल्याला काही जणांना पिक्चर बघायला आवडतो, काही जणांना गाणी ऐकायला आवडतात, काही जणांना वेगवेगळ्या गोष्टी, नाटक असेल, हे जसं मनोरंजनाचं असतं ना, जिथं जाण्यासाठी आपण उत्सुक असतो, अरे मला तर हे आवडतं, किंवा जी कुठली गोष्ट आपल्याला करायला आवडते, तसं आपला आत्मा वाट बघत असतो की कधी एकदा ती ध्यानाची वेळ येते, कधी एकदा ती रेखीची वेळ येते आणि मी माझ्या कुटुंबाला जोडते, जे माझं आत्म्याचं कुटुंब आहे. त्यामुळं ही, जरी आपल्याला ते जाणवत नसेल ना जागृत अवस्थेमध्ये, तरी सुद्धा ह्या गोष्टी आतमध्ये होत असतात. एकदा आपल्याला आपण जेव्हा ध्यान किंवा रेकी सुरू करतो, तेव्हा हळूहळू ती जी ओढ लागते ना, हळूहळू ती ह्या मनाने, किंवा कधी कधी करावंसं वाटत नाही ध्यान आपल्याला, तर हे सगळं हे हे मन आहे, जे चालू आत्ता मन आहे, ज्याला आपण अहंकार म्हणतो. अहंकार म्हणजे तसा अहंकार नाही, गर्व नाही. अहंकार, इगो, म्हणजे जो आपल्याला आपल्या मूळ स्वरूपापासून वेगळा करतो. आणि आपण सगळे वेगळे आहोत असं आपल्याला वाटतं. आपण त्या देवापासून वेगळे आहोत, त्या परमात्म्यापासून आपण वेगळे आहोत. तो वेगळा आणि मी वेगळी. हे जे श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितले, की तो अहंकार, तो मीपणा, आपल्याला असं वाटतं मी हे करते, मी संसार करते, मी स्वयंपाक करते, मी पैसा कमवते, मी ऑफिसला जाते, तर आपण असं सगळं असं समजत असतो आणि त्यामुळे आपण कंट्रोल करायला जातो गोष्टी. पण भगवद्गीतेत आणि जे मागच्या आपल्या आठवडाभर आपलं जे सुरू होतं, की समर्पण, शरणागती, की ह्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं गेलंय की हा कंट्रोल, नियंत्रण करणं सोडून द्या. जे फार अवघड आहे, फार अवघड आहे. नियंत्रण करणं सोडून द्या, कारण आपल्याला असं वाटत असतं की काळजी केली एखाद्या गोष्टीची, जी गोष्ट होत नाहीये, घडत नाहीये, त्या गोष्टीची काळजी आपण जितकं करू तितका तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. पण तो होणार नसतो. उलट आपण त्याच्यापासून जितकं ते सोडून देतो आपण त्या चरणामध्ये, आणि जे होईल ते होईल, आणि तो आहे बघणारा. कारण माझ्या घरातली व्यक्ती, माझा कुटुंबीय, माझा नवरा असेल, माझी बायको असेल, माझी बहीण असेल, हे सगळे सुद्धा त्याच्याच अंशातले आहेत ना, त्याचेच अंश आहेत, मी एकटीच नाहीये. त्यामुळे मी काळजी कशाची करू? जेवढं लक्ष माझ्याकडे आहे, तेवढंच लक्ष माझ्या मुलीकडे, तेवढंच लक्ष माझ्या मुलाकडे, तेवढंच लक्ष माझ्या कुटुंबियांवर आहे. पण मी एक आहे की मी काळजी करत बसते दिवसभर. कसं होणार, कसं होणार, माझं कसं होणार, त्याचं कसं होणार. आपण हे विसरूनच जातो की हे जे सगळ्या दोऱ्या आहेत ना, त्या दोऱ्या कुठेतरी वेगळीकडे आहेत. आपल्याला असं वाटतं फक्त मी प्रार्थना केली, मी आतून काळजी केली, म्हणजे माझ्या कुटुंबियांचा जो त्रास आहे किंवा जे प्रॉब्लेम आहेत ते सुटायला लागतील. पण त्यांच्या दोऱ्या सुद्धा आणि आपल्या दोऱ्या सुद्धा सगळ्या एकाच व्यक्तीच्या हातात आहेत, एकाच परमात्म्याच्या, परम चैतन्याच्या हातात आहेत. आणि जितकं मी काळजी करायची सोडते, ती फक्त माझ्या बाबतीत नाही, तर माझ्या कुटुंबियांच्या बाबतीत पण. कारण ते सुद्धा त्याच्याच अंशातनं, त्याच्याच प्रकाशातून आलेले आहेत, हे आपण विसरून जातो. आणि म्हणून आपण पैसा असेल, घरातली कुठली गोष्ट असेल, त्याची खूप काळजी करत बसतो. तर जेव्हा आपल्या डोक्यात अशी खूप चिंता आणि काळजी येत असेल ना, काही नुकसान झालंय, काही कुठली गोष्ट मनाच्या विरुद्ध घडली ना, त्या क्षणाला विचार करा की हे जर माझ्या हातातून आत्ता ह्या क्षणाला नीट होऊ शकत नाहीये, तर मी काळजी करून होणार आहे का? हा फक्त प्रश्न स्वतःला उलटा विचारायचा. कारण मी असं करूनच मी त्याच्यातून बाहेर पडते. कारण सोपं नाहीये. आपण किती गोष्टी लोकांकडनं ऐकल्या, मी तुम्हाला येऊन रोज जरी सांगितलं तरीही सोपं नाहीये. ती काळजीची चिंता यायची, आपल्या डोक्यात येतेच, ते विचार यायचे, येतातच. आपण फक्त कदाचित ह्या सत्रापुरतं आपण थोडं विसरून जाऊ, आणि आता मला चिंता करायची नाही आजच्या दिवसापुरतं, उद्या मला. पण आपल्याकडनं ते समर्पण जे 100%, जसं एकनाथ महाराज असतील आणि आपले जसे संत मंडळी, गुरु मंडळी, त्यांचं जसं होतं भगवंताच्या प्रती, तसं आपलं लवकर होत नाही समर्पण. आपल्याला वाटतं माझी काळजी जितका करेन, मी जितका विचार करेन, तितके प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला लागतील.
मग त्यावेळी जेव्हा ह्या डोक्यातून गोष्टी जातच नाहीये तेव्हा उलटे प्रश्न विचारायचे. उलटे प्रश्न, ह्याला रिव्हर्स हे म्हणतात त्याला, रिव्हर्स टेक्निक म्हणतात. जे मी अं, एका जॅपनीज पुस्तकामध्ये वाचलं होतं, की तिथं उलटे प्रश्न विचारायचे. जेवढे आपण असे प्रश्न विचारू ना मनाला, की घरामध्ये आता पैशाचा प्रॉब्लेम सुरू आहे, बरं ठीक आहे, प्रॉब्लेम आहे, प्रॅक्टिकली विचार करायला गेलं तर. मग आता ह्याचा विचार जर मी दिवसभर केला तर पैशाचा प्रॉब्लेम सुटणार आहे का? हा पहिला प्रश्न विचारायचा. नाही सुटणार आहे, मग किती वेळ करू? असं काही होईल का की 2 तास विचार केला जास्त, त्याच्यापेक्षा जास्त, तर सुटणार आहे का? नाहीच सुटणार आहे तो प्रॉब्लेम. मग कसा सुटेल? तो जसा सुटायचा तसा सुटेल. पण या क्षणाला मी त्याच्यापासून थोडं डिटॅच होणं गरजेचं आहे. आणि तुम्ही बघा, ज्या दिवशी तुम्ही हे तुम्हाला समजेल की मी ह्याच्यापासून आता थोडी वेगळी वेगळी होत चालली, जास्त मोह नाहीये मला त्याचा, झालं झालं ठीक आहे, नाही झालं, तेव्हापासून आपली कामं सरळ मार्गाने सरळ व्हायला लागतात. कारण हीच आपल्याला धडा असतो जो त्याला द्यायचा आहे आपल्याला. जोपर्यंत आपला आत्मा ते शिकत नाही आतून, अगदीच बरोबर नाही, आपल्याला कळत असतं की आपण कुठं पोहोचलोय, आपल्याला आपल्यालाच माहित असतं आतपर्यंत की माझ्यामध्ये तो बदल झालाय का नाही. हे सांगणारी व्यक्ती समोरची नाही. आपल्या कदाचित घरातले म्हणतील पण एवढं ध्यान रेकी करते, पण शेवटी परत तेच चालू आहे तुझं, तुझ्या स्वभावात काही बदल नाही, त्यांना म्हणू द्या. पण खरं परीक्षक कोण आहे माहिती? आपणच आहे. आपले खरे परीक्षक, हातात घेऊन बसलेले, मार्क्स देणारे, हे कुणी नाहीये दुसरं तिथं. कुणी चित्रगुप्त वगैरे नाहीये की जो तुम्हाला मार्क देणार आहे की तू हे हे काम केलंस, हे सगळं आपलंच आत्मा आहे. आपली आतली जी शक्ती आहे, जे आपण त्याच्या अंशातून आलेलो आहे, आणि हे सगळा अनुभव घेण्याकरता आपण आलेलो आहे. तर ही आपलीच शक्ती आपल्याला सतत परीक्षा देते जोपर्यंत आपण ते धडे शिकत नाही. तर आज आपल्याच ग्रुपमधल्या एक मास्टर आहेत. त्यांचं पण असंच एक आहे की साहजिक आहे, आपल्या घरातल्या लोकांबद्दल आपल्याला काळजी असते, खूप काळजी असते. पण त्याच्यातून आपल्याला काहीतरी शिकायचं असतं, आपल्याला ते शिकवतं बरोबर. आणि ते तुम्हाला मी हे जे सांगते आता, कदाचित ह्या क्षणाला थोडस वाटेल, पण जेव्हा तुम्ही त्याच्यापासून थोडे दूर व्हायला लागा, थोडं त्याचे बंध आहेत ना ते तुटून टाका, थोडस लांब व्हा त्याच्यापासून. आणि मग तुम्हाला तुमच्यामध्ये पण फरक जाणवेल, आणि जी परिस्थिती आहे ती पण थोडी निवळल्यासारखी वाटेल. आणि हीच सुरुवात असते, जेव्हा आपण त्याचा सगळा कंट्रोल, त्याचं सगळं नियंत्रण त्याच्या हातात टाकतो, की तू बघ आता हे असं आहे, हे असं सांगतो आणि मोकळे होतो त्याच्यातनं. त्या दिवशी आपल्याला जाणवतं की माझ्या ह्या परिस्थितीमध्ये आता बदल व्हायला लागलाय. काही परिस्थिती आपल्याला बोलणं तिथल्या तिथं, अं, आपण त्याच्यावर एक कृती करणं, ह्या गरजेच्या असतात. पण जेव्हा ती गोष्ट एवढं करूनही आपल्या नीट होत नाहीये, तिथं समजायचं की हे माझ्या हाताबाहेरचं आहे. आणि मग तिथे तुम्ही फक्त परमात्म्याला डोळे बंद करून प्रार्थना करायची की माझ्याकडून जितकं करू शकते मी ही परिस्थिती नीट करायला, तितकं मी केलंय. कारण नुसतं आपण प्रार्थना करून पण चालत नाही, आपल्याला कर्म करणं पण गरजेचं आहे. ते कर्म केल्यानंतर कुठं थांबायचं, कुठं त्याचं नियंत्रण सोडायचं, हे आपल्याला समजलं पाहिजे. ज्याला आपण शिवशक्तीचा बॅलन्स म्हणतो, संतुलन म्हणतो. शिव म्हणजे मस्क्युलिन पॉवर, पुरुष तत्व, जिथं आपण कर्म करणं गरजेचं आहे. डिसिजन घेणं, निर्णय घेणं, हे करण्याकरता मला हे करावं लागेल, हे सगळं जे येतं ना, म्हणजे पुरुष कसे असतात आपल्या समाजामध्ये आपण बघतो, किंवा पुरुष तत्व, पुरुष गुण त्याप्रमाणे. आणि स्त्री तत्व म्हणजे त्या गोष्टी सोडणं, त्या गोष्टींना फार धरून न बसता, त्याची काळजी अति न करता, म्हणजे ह्या सगळ्या दोन्हीचा बॅलन्स पाहिजे. अति पण काळजी करत बसणं हे पण चांगलं नाहीये. म्हणून आपल्याकडे असं सांगितलं गेलं की जोपर्यंत शिवशक्तीचा बॅलन्स होत नाही तुमच्या आयुष्यामध्ये, तोपर्यंत तुम्हाला तो त्रास, त्या चिंता, त्या काळजी सतत येत राहतात. तर हे आपण शिकायचं की हे हे बॅलन्स कसं करू आपण. कर्म पण करायची, आणि जिथं आपल्या हाताबाहेर असेल त्यावेळेस आपण ते सोडून द्यायचं. माझ्या पद्धतीने मी त्या माणसाला समजून सांगायचा प्रयत्न केला, माझ्या पद्धतीने मी पैसे कमवायचा प्रयत्न केला, घरातला पैशाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला. पण हे परमात्मा, आता हे तुझ्या हातात. आता हे आपण कधी करतो? सगळं झाल्यावर शेवटी करतो. आता काहीच होत नाही, आता काहीच दुसरा पर्याय नाही, अशा वेळी आपण तिथं हाक मारतो. पण तो तर म्हणतो, अरे तुम्ही पहिली हाक मारा मला.
पहिल्यांदा तुम्ही माझी आठवण करा की हे कर्म मी करायला सुरुवात करते, हे तूच करून घे, माझ्याकडून तूच करून घेतोय, तूच तूच करता आहेस, हे जेव्हा आपण त्याला पहिल्यांदाच म्हणतो तेव्हा हा सगळा त्रास आपल्याला होणारच नाही, असं गीतेमध्ये सांगितलंय. त्यामुळं आपण शेवटी जाण्यापेक्षा आता असं करून बघा की सुरुवातीला कुठल्याही कामाची किंवा कुठल्याही गोष्टीची परिस्थितीची त्याच्या हातात दोरी देऊन टाका आणि मग त्याच्यावर कर्म करा, मग त्याच्यावर प्रयत्न करा, आणि ते पण असे की संतुलनात. ठीक आहे. ह्याच नोटवर आपण आपलं आजचं रेकीचं सत्र सुरू करू. तर सगळेजण रेकीच्या आपल्या अवस्थेमध्ये डोळे बंद. एक मोठा श्वास घेऊ आपण. आपल्या नाकातून मोठा श्वास घेऊन जी काही नकारात्मकता, जी काही सध्या आपल्या मनामध्ये विचार आहेत, आपण अस्थिर असू विचारांनी, कशाची तरी काळजी असेल, ते सगळं आत्ता ह्या क्षणाला बाहेर जाऊ द्या. त्याची गरज आपल्याला आत्ता नाहीये. अजून एक मोठा श्वास घेऊ आपण. आपल्या नाकावाटे मोठा श्वास घेऊन तोंडाने सगळी हवा बाहेर. आपले दोन्ही हात आता एकमेकांवर घासून थोडे गरम होईपर्यंत एकमेकांवर हाताची ऊर्जा जाणवू दे, ऊब जाणवू दे हाताची. हे रेकी शक्ती माझ्या हातात ये. हे रेकी मा माझ्या हातामध्ये ये. हे रेकी ऊर्जा माझ्या हातात ये. आपले दोन्ही हात खाली आपल्या मांडीवर ठेवायचे. आणि सगळं लक्ष आपल्या मूलाधारावर. लाल रंगाची कल्पना आपण आपल्या मूलाधारावर करू. आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये समस्त सृष्टीबद्दल, आपल्या आयुष्यात असलेल्या आणि नसलेल्या प्रत्येक आत्म्याबद्दल या क्षणाला प्रेम ठेवा, चांगले भाव ठेवा. त्या माणसाने किंवा त्या आत्म्याने आपल्याला त्रास दिला असेल तरी सुद्धा आत्ता ह्या क्षणाला प्रयत्न करा की ती नकारात्मकता आपल्या बाहेर जाणाऱ्या प्रत्येक श्वासाने निघून जाते. आणि तात्पुरता का होईना आपण सगळेजण या मूलाधारावर ध्यान करत करत प्रार्थना करतोय. हे रेकी मा, माझ्यामध्ये असलेली सगळी नकारात्मक ऊर्जा जी या मूलाधारामध्ये आहे, जो काही ऊर्जेचा अडथळा आहे, तो सगळा काढून टाक आणि माझ्यामध्ये प्रेम, स्थिरता आणि करुणा भाव येऊ दे. लाल रंगाची कल्पना आपल्या मूलाधारामध्ये. गोलाकार हा रंग जिथे शरीराचं बूड जमिनीला स्पर्श करतंय तिथं कल्पना करा. आपण सगळेजण पृथ्वी मातेला घट्ट जोडलेलो आहोत. आपला सगळा फोकस, ध्यान, लक्ष खाली असू दे. आपल्या बुडापासून मांड्या, गुडघे, पिंढऱ्या आणि तळपाय असा हा रेकी शक्तीचा प्रवास सुरू आहे. जसं जसं आपलं लक्ष खाली जातंय तळपायाकडं, ऊर्जेचे सगळे ब्लॉकेजेस आपल्या केवळ लक्ष देण्याने दूर व्हायला लागतात.
मी स्थिर आहे. मी सुरक्षित आहे. आपल्या चक्राला हा संकल्प द्या, ऊर्जा द्या. आपल्या हातातून शक्तीचा प्रवाह मूलाधारावर जाऊन संतुलन आणत आहे. आणि आता आपला उजवा हात आपल्या स्वादिष्ठानावर, ओटीपोटावर, डावा हात उचलून ओटीपोटावर डाव्या बाजूला, एक मोठा श्वास आपल्या ओटीपोटावर घ्या, स्वादिष्ठानावर, आपल्या हातांकडे लक्ष. माझे विचार, भावना संतुलनात येत आहेत. कल्पनाशक्ती वाढत आहे. हार्मोन्स संतुलनात येत आहेत. जितकं लक्ष आपलं ओटीपोटाच्या भागामध्ये, तितके आपले त्या भागाशी जोडलेले सगळे आजार दूर होत जातात. मूत्रपिंड असेल किंवा अजून कुठलाही इन्फेक्शन असेल, युरिनची कोणतीही समस्या असेल, तुम्हाला जाणवेल काही दिवसातच ही समस्या दूर झाली, अगदी मुळासकट. प्रचंड शक्ती आहे आपल्या हातांमध्ये. नारंगी ऑरेंज रंग ह्या भागात कल्पना करा. माझं स्वादिष्ठान चक्र आता संतुलनात आलंय. आपला उजवा हात आपल्या नाभीवर उजव्या बाजूला आणि डावा हात डाव्या बाजूला ठेवा. दोन्ही हात एकमेकांवर मध्यभागी ठेवले तरी चालेल. ह्या स्थानावर आपल्या गुरूंना आठवा. ज्या कुठल्या गुरूंवर आपली श्रद्धा आहे, त्यांचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर येऊ दे. आणि आपल्या गुरूंचं नाव आपल्या मनामध्ये आत्ता स्मरण करा. आपल्या नाभीवर हात ठेवून. हे स्थान आपल्या गुरुतत्वाचं आहे. सूर्यासारखा पिवळा रंग या स्थानामध्ये कल्पना करा. सोबतच हे स्थान महालक्ष्मीच्या अनेक रूपांचं आहे. म्हणून पैशाची अडलेली कामं,
येणारे अडथळे हे सगळे दूर होतात जेव्हा आपण आपल्या मणिपूर चक्राला रेखी देतो. पोटामध्ये जा, डोळे बंद करून हातातून वाहणाऱ्या शक्तीकडे लक्ष राहू दे. प्रत्येक श्वासाकडे लक्ष राहू दे. अगदी मणक्यापर्यंत आपल्याला पोट जाणवलं पाहिजे. मागे मणक्याच्या जागेवर सुद्धा रेकी शक्ती पोचतीये. आपलं लक्ष मणक्याच्या भागावर, आपल्या पोटात या चक्रावर असणारे सगळे ऊर्जेचे अडथळे दूर होत आहेत. उत्साह वाढतोय, आत्मविश्वास वाढतोय. पैशाच्या अनेक संधी माझ्याकडे येत आहेत. रेकी शक्तीद्वारा माझं मणिपूर चक्र आता संतुलनात आलंय. आपला उजवा हात आता आपल्या शरीराच्या पॉवर हाऊस, आपल्या हृदयावर, आपल्या छातीवर उजव्या बाजूला, आणि डावा हात डाव्या बाजूला. आपलं हृदय सगळ्यात शक्तिशाली, ब्रह्मांडाशी जोडलं जाणारं दार आहे. परमात्म्याशी डायरेक्ट कनेक्शन, थेट संपर्क. यासाठी हृदय अतिशय शक्तिशाली साधन आहे. माझ्या हृदयामध्ये असणारे अनेक ऊर्जेचे अडथळे दूर होत आहेत. अनेक वाईट प्रसंगांमुळं, अनुभवांमुळं माझं बंद झालेलं हृदय आता उघडत आहे. मी पूर्ण तयार आहे ब्रह्मांडातल्या परमात्म्याच्या प्रेमासाठी. माझ्या हृदयामध्ये प्रेम, करुणा उत्पन्न होत आहे. हिरवा रंग गोलाकार आपल्या हृदयात फिरतोय. अगदी आत जा, हृदयाच्या आतपर्यंत, खोलवर, आणि प्रत्येक श्वास जाणवू दे आपल्याला.
माझं हृदय त्याच्या मूळ स्वरूपामध्ये येऊन संतुलनात आलंय. आपला उजवा हात आता आपल्या विशुद्धीवर, आपल्या गळ्यावर पुढे मागे किंवा साईडला, आणि नंतर डावा हात सुद्धा उचलून आपल्या विशुद्धीवर गळ्यावर ठेवा. तळहाताचा स्पर्श आपल्याला जाणवला पाहिजे. कुठल्याही क्षणी हातामध्ये जर कळ आली तर एक हात खाली ठेवू शकता. आकाशी निळा रंग या गळ्यामध्ये कल्पना करा. हातातून वाहणारी शक्ती गळ्याच्या सगळ्या भागाला एनर्जी देते, ऊर्जेचा अडथळा दूर करते. हा विश्वास ठेवा. कुठलंही इन्फेक्शन असेल, बोलण्यामध्ये त्रास असेल, सर्दी, खोकला, कानाचा त्रास असेल, तर हातातून वाहणारी शक्ती हा सगळा त्रास दूर करते. थायरॉइडच्या ग्रंथी संतुलनात येत आहेत. आपल्या गळ्याचा सगळा भाग केवळ चेतनेने बघायचा प्रयत्न करा. लक्ष देऊन गळ्यावर आपली जीभ, कंठ, नाक, कान, जे सगळं घशाला जोडलेलं आहे. आणि आपलं विशुद्धी चक्र संतुलनात आणून आपण आता आज्ञाचक्रावर जातोय. आपला उजवा हात आता आपल्या कपाळावर किंवा कपाळाच्या मागच्या बाजूला आपल्या सोयीने ठेवा. डावा हात सुद्धा कपाळावर किंवा मागे. आपल्या हाताची बोटं एकमेकांना उपटून ठेवा. हे चक्र आपल्याला मदत करतं इंट्युशन, अंतर्मनाचे संदेश समजण्यासाठी. माझी निर्णय क्षमता वाढत आहे. माझ्या विचारांमध्ये स्पष्टता येते.
मी व्यवस्थित माझ्या समोर आलेल्या परिस्थितीला ओळखू शकते, माणसांना ओळखू शकते, त्यांच्या भावना, विचार मला समजतायत. कोण माझ्यासाठी हिताचं आहे हे सुद्धा मला समजतंय आता. आपल्या कपाळामध्ये आत जा. पूर्ण लक्ष आतमध्ये केंद्रित करा. ओम हे चिन्ह आपल्या कपाळामध्ये आतमध्ये गेले अशी कल्पना करा. ओम चिन्ह डोळ्यांनी बघायचा प्रयत्न करा आपल्या आज्ञाचक्रावर. आपला हात जर दुखत असेल तर एक हात खाली ठेवा आणि दुसरा वर. माझं आज्ञाचक्र आता संतुलनात आलं आहे. आपली 6च्या 6 चक्र आता संतुलनात आली आहेत. रेकी शक्तीद्वारा आपला उजवा हात आता आपल्या सहस्त्रारावर, आपल्या टाळू भागावर 2 ते 3 वेळा आपण 3 वेळा आपण आपल्या टाळू भागावर तळहाताने हलकं दाबायचे. आणि तसाच आपला हात काही सेकंद थोडंसं दाबून आपल्या टाळू भागावर धरून ठेवायचा. आपला हात आता थोडासा वर उचला, टाळू भागाच्या 2 इंच वर, आणि आता खाली घ्या आपला हात. आपलं सगळं लक्ष मात्र टाळू भागावरच ठेवा. काही क्षण आपण आपल्या टाळू भागावर, सहस्त्रारावर ध्यान करणार आहोत. पूर्ण लक्ष वरच केंद्रित.
मनामध्ये संकल्प, हे रेकी शक्ती, माझं सहस्त्रार चक्र, माझा टाळू भागाचा हा भाग पूर्णपणे स्वच्छ, शुद्ध कर. ज्या ऊर्जा मला नकोयत, ज्या माझ्या हिताच्या नाहीये, त्या माझ्या आभामंडळातून, माझ्या सहस्रारातून दूर कर आणि त्या शुद्ध, पवित्र, त्या परमात्म्याच्या प्रकाशासोबत मला एक कर. मूळ स्वरूपाकडं जाण्यासाठी मदत कर. आकाशगंगेतून पांढरा शुभ्र दिव्य प्रकाश आपल्या सहस्रारामधून आत प्रवेश करतोय शरीरामध्ये. तो दिव्य प्रकाश कल्पना करा आणि सगळं लक्ष टाळू भागावरच राहू दे. रेकी शक्तीचे आभार व्यक्त करत आपण सगळेजण आजच्या सत्रातून बाहेर येऊ. आपले दोन्ही हात अगदी सावकाश डोळ्यावर. 5, 4, 3, 2, 1, 0. सावकाश आपले डोळे उघडा आणि आभार व्यक्त करा.